जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज सणसरमध्ये पोचलेली आहे। आज सणसरमध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे। सणसर म्हणजे इंदापूरच्या अगदी वेशीवर येऊन पालखी थांबलेली आहे, आज थांबणार आहे। काटेवाडीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर आज मेंढ्यांचं रिंगणही झालेलं आहे। अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारा हा क्षण होता। आता आपल्याबरोबर दिलीप, आमचे प्रतिनिधी दिलीप वझे सुद्धा आहेत। दिलीप आता सणसरमध्ये आहे आणि तो आपल्याला त्या आज दिवसभरात तुकाराम महाराजांच्या पालखीच्या समोर जसं रिंगण झालं या सगळ्याचं वर्णन तो आपल्याला ऐकवणार आहे। दिलीप, जय श्री हरी। जय हरी, बोला माऊली। दिलीप, सगळ्यात महत्त्वाची सुरुवात करण्यापूर्वी आज तुझा वाढदिवस आहे आणि आज तू वारीमध्ये आहेस, तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या पायाशी आहेस। खरोखर हे एक भाग्य म्हणावं असं आहे। आज तू दिवसभर या सगळ्या तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर आहेस। आज मेंढ्यांचं रिंगणही रंगलेलं आहे। काय वर्णन करशील या सगळ्याचं? वाढदिवसाच्या धन्यवाद, तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल। मला सगळ्यात पहिल्यांदा मला हेच सांगायला आवडेल की खूप मोठी जी भेट आहे ती मला वाढदिवसाची मिळालेली होती। आज मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते तुकोबारायांच्या चरणी झालेलं आहे आणि अतिशय सुंदर अप्रतिम असं मेंढ्यांचं रिंगण आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। काटेवाडीची हीच आपण असं म्हणू शकतो की खासियत हीच आहे काटेवाडीची की इथे मेंढ्यांचं रिंगण भरतं आणि जेव्हा तुकोबारायांची पालखी येते तेव्हा ती पालखी आपल्या खांद्यावरती घेऊन इथला जो परीट समाज आहे तो धोत्रांच्या पायघड्या घालून तुकोबारायांचं स्वागत करतो। अतिशय अवर्णनीय असा हा सोहळा आता सुहास आणि खरोखरच माझ्या वाढदिवसाची एक सगळ्यात मोठी भेट म्हणून मला हे जे रिंगण होतं मेंढ्यांचं, बरोबर आहे दिलीप। परीट समाज हा धोत्रांचं सगळं तिकडे पायघड्या घालून पालखीचं स्वागत करतो। मेंढ्यांचं रिंगण जे आहे हे सगळं या मेंढ्यांचं रिंगण होतं याची एक कथा आहे, ती आम्हाला तू सांगावीस असं आम्हाला वाटतं। नक्कीच, मेंढ्यांचं रिंगण करण्यामागची कथा एक आख्यायिका सांगितली जाते की फार पूर्वीच्या काळी धनगर समाज जो होता त्यांच्या ज्या मेंढ्या होत्या त्या मेंढ्या एकाएकी मरण पावायला लागल्या आणि त्यांनी पांडुरंगाला साकडं घातलं होतं की आम्ही तुझ्यापर्यंत तरी या मेंढ्यांना नाही आणू शकलो तरी सुद्धा तुकोबारायांची पालखी नक्कीच आमच्या गावातून जाते आणि त्यावेळेला आम्ही तुकोबारायांच्या पालखीच्या भोवती हे संपूर्ण जे रिंगण आहे ते रिंगण आम्ही मेंढ्यांचं घालू आणि तशा पद्धतीने ते रिंगण त्यांनी घातलं आणि त्यांच्या मेंढ्या ज्या आहेत त्या रोगांच्या प्रादुर्भावापासून वाचल्या, मुक्त झाल्या आणि तेव्हापासूनची जी प्रथा परंपरा आहे ती आज सुद्धा चालू आहे। सुहास, खरंच आहे दिलीप, या निस्सीम भक्तीच्या पाठीमागे कायमच परमेश्वर आहे। मला एक असं वाटतं की या सगळ्या रिंगणाकडे किंवा या वारीकडे बघताना मला स्वतःला असं वाटतं की ही वारी म्हणजे एक आयुष्य आहे आणि आयुष्य कशा पद्धतीने जगावं हे आपल्याला वारी शिकवते। काय तू या सगळ्याचं वर्णन करू शकशील किंवा काय सांगू शकशील आम्हाला तू? वारी खरोखरच आपल्याला जगायला शिकवते। इथे कुठलाही धर्म नसतो, कुठलाही पंथ नसतो, इथे गरीब श्रीमंतीचा भेदाभेद नसतो। भेदाभेद ते अमंगळ मी यापूर्वी सांगितलेलं आहे की तुकाराम महाराज सांगूनच गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीने जो येईल तो वारकरी असतो आणि म्हातारा असून दे, अगदी 65, 70, 80 वर्षाचा, 85 वर्षाचा किंवा अगदी 4-5 वर्षाचं लहान मूल असून दे, प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडतं आणि माऊली म्हणून नमस्कार करतं। ही जी परंपरा पाहायला मिळते, वारी जगणं कसं आहे, खरोखरच हे जे वारकरी पायी चालतात, शेकडो मैल चालतात, तो त्यांचा जो प्रवास असतो तो थक्क करणारा असतो आणि प्रत्येक अनुभव म्हणजे कधी कधी ऊन परीक्षा घेतं, कधी पाऊस परीक्षा घेतो, मात्र या परीक्षेतून सुद्धा भक्ती करत पांडुरंगाच्याकडे कसं जायचं हे बरोबर या वारकऱ्यांना माहिती असतं। आणि दुसरी गोष्ट शिस्त जी मी पाहिलेली आहे, अर्थातच शिस्ती बाबतीत आणखी नव्याने सांगायला नको, ही सैनिकी शिस्त आहे। त्या शिस्तीचं पालन आपल्या आयुष्यात कसं असावं, काटेकोरपणा म्हणजे काय, नेमकं कशाला म्हणतात हे या वारकऱ्यांकडून शिकायला मिळतं आणि हे जर का आपण जी शहरात राहणारी माणसं आहोत हे जर का अंगीकारलं सुहास तर खरोखरच आपलं सुद्धा आयुष्य जे आहे ते व्यवस्थित सार्थकी लागेल। खरंच आहे दिलीप, तो म्हणतोस तसं आहे की आपलं सुद्धा आयुष्य हे अत्यंत सुखी, शांतीचं, समाधानी होऊ शकतं। तू आता एक उल्लेख केलास की हे वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, हाच संदेश आहे की माणसामध्ये जो वसलेला परमेश्वर आहे या परमेश्वराला तुम्ही ओळखा आणि त्या माणसाला तुम्ही योग्य तो सन्मान द्या। हा खरं तर वारीतनं आपल्याला संदेश मिळतो। दिलीप, आता तुझ्या मागे मी काही वारकरी बघतोय, कारण या वारीमध्ये अनेक लोककलांचा आविष्कार सुद्धा घडत असतो। अशाच एक काही लोककलांचा आविष्कार या वारकऱ्यांकडनं तू सादर करून घ्यावास असं मला वाटतं। आपल्याकडे वेळ असेल सुहास तर मी थोडंसं या वारकऱ्यांशी संवाद साधणार आहे। अगदी जरूर जरूर। माऊली, वारी तुम्ही करता, नेमका वारी करण्यामागचा उद्देश काय असतो आणि जेव्हा वारी सफल होते त्याच्यानंतर काय मिळतं तुम्हाला? सर्वप्रथम मी आपणाला माझं नाव सांगतो। माझे नाव आहे, मी बाबा महाराज खारतोडे कळसकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे।
श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी ट्रस्ट आणि या ट्रस्टची ही आमची सांप्रदायिक दिंडी आहे। ही दिंडी काही आमची वैयक्तिक व्यक्तिगत कुणाची नाही आहे। ही दिंडी सेवाभावी वृत्तीनं चालू राहते। आणि मला असं सांगावंसं वाटतं की वारी केल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारला की वारीनं काय तुम्हाला मिळतं, मी असा उलट प्रश्न आपल्याला करेल की वारीनं काय मिळत नाही आहे। वारीनं सर्व काय मिळतं। पैशानं जे काही मिळत नाही ते वारीनं मिळतं। मी असं आपल्याला म्हणेल की पैशानं सुख मिळेल, पैशानं सुखसुविधा प्राप्त होतील, परंतु पैशानं समाधान मिळत नाही आहे। म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे की पंढरीची दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग। तो आमच्या दीन दुबळ्या वारकऱ्यांचा कैवारी पांडुरंग आहे। आणि या वारीमध्ये अखंड 20-22 दिवस आमचा वारकरी अखंड भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होत असतो। आणि त्याच्यामुळं सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान। पैशानं जे समाधान मिळत नाही, दिलीप, आपले वारकरी माऊली जे सांगतायत ते अतिशय बरोबर आहे। जे पैशाने मिळत नाही ते या वारीमध्ये मिळतंय। त्यांच्याकडनं एखादी अभंग किंवा काहीतरी सादर करून घे दिलीप। नक्कीच नक्कीच मला तुमच्याकडून आज एक गवळण ऐकायला आवडेल, ऐकवाल का? गोपाळाशी खेळते आनंदे डोलते कृष्ण आमचा सांगाते डोडो 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 डो कृष्ण आमचा सांगाते डोडो 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 डो कानोबाची संगते ब्रह्मादिक इच्छेते धन्य आम्हा मनविती आललललल ए धन्य आम्हा मनविती आललललल कृष्णा प्रति गोपाळ म्हणताती सकळ आकळशी नाकळ हात ए आकळशी नाकळ हात ए मामा मारू गेलासे आपटिले गजासे मल्लयुद्ध खेळलासी होतो तो ए मल्लयुद्ध खेळला होतो तो आजगर मारिला वडवान दिलीप धन्यवाद, दिलीप धन्यवाद। गोवर्धन उचलीला पाहू शकताय कशा पद्धतीने इकडे जी गवळण आहे ती गवळण रंगलेली आहे सुहास। आणि या गवळणीचं खास वैशिष्ट्य आपण असं म्हटलं पाहिजे की ज्या तुळशी वृंदावन घेऊन नाचणाऱ्या ज्या माऊली होत्या त्या माऊली सुद्धा इथे सहभागी झाल्या होत्या आणि त्यांच्या नंतर मी सुद्धा या गवळणीमध्ये तल्लीन झालो होतो सुहास। खरंच आहे दिलीप, अतिशय धन्यवाद, तू आमच्यापर्यंत हे सगळं दृश्य पोचवलंस। आता दिलीप ज्या ठिकाणी बसलेला होता ते वातावरण सगळं भक्तीनं न्हाऊन निघालेलं अतिशय शांत सुख वाटणारं हे वातावरण होतं।